चालत? सायकल कुठे गेली? हो आज चालतच. सायकल जरा बाबा घेऊन गेले ना म्हणून. चल मग चालतच जाऊ. नाही नको मी जाईन ना. तू कशाला? तुला उशीर होईल. अगं जाऊया ना बोलत बोलत. नाही नको मी जाते. अगं त्यात कसला उशीर? नाही नको राहू दे मी जाते. चैतन्य हा? अजून तू इथंच? अगं ते सायकलचा टायर पंक्चर झाला. अच्छा टायर पंक्चर झालाय की केलाय? काय? नाही काय नाही. चल यांच्या आईचं भुसकाट फिरलं यांच्या नादात आपल्याला सरांनी तुडवलंय आणि ही बसली ते गुळू करत. तुमचं जुळते का काय राहता? लेमन गोळी आणि माणसं गोळी या दोन्हीची बी आपल्याला फुल ॲलर्जी आहे. त्याच्या इथं तर ना आता पाक डोसक्यात बसलाय आपल्या. सुट्टी नाही तिची जरा. चल फादर इंडिया पोचला असेल आमच्या हेडमास्टर पाशी. नमस्कार हेडमास्तर साहेब. हे माझे बाबा. तुमच्या ह्या अक्कल शून्य नालायकानं डोक्यातला मेंदू बाजूला ठेवून काय रंग उधळलेत माहितीये का तुम्हाला? हा अहो मॅडमला कवच कुल्ली लावली त्यांनी, खुर्ची मोडली आणि सरांच्या अंगावर शाई फेकली. अरे कुत्रे हे शिकायला तुझं काय घाले इथं? अच्छा काय शिवा वगैरे देऊ नका, शाळा ही. आता तुम्ही मला शिकवणार कसं बोलायचं? तुम्ही शिकवणार मला? हे बघा आमच्या बापलेकाच्या मध्ये काय बोलायची गरज नाही. ए कुत्रे आज तुझ्यामुळं मला हेडमास्टर पुढे मान खाली घालायला लागली. अहो तुमच्या हाताला त्रास देऊ नका आणि असं मारामारी इथं करू नका बरं का. शांत बसा. काय चाललंय? विजा तू तुझ्या पायानं हळूवार चालत मुखाट्यानं वर्गात जा. पहिला जा आणि तू इथं थांब इथं. हे असलं शिकवतो का आमच्या पोरासनी इथं? हे शिकायला पाठवतो का पोरा आम्ही शाळेत? काय अहो सर कशाला नादा लागतात त्यांच्या? पिलंय ती. पिलोय मी पिलोय बर पिलो. कुणाच्या बापाची पेत नाही, कोणाला मागित नाही. आपण पदरची पेतो पदरची. चला 30 रुपये काढा. कशाला म्हणजे 10 रुपयाला. आता तुम्ही तर मला बोलले मी आलो का नाही? आता तुम्ही 30 रुपये द्यायला नको का? काढा 30 रुपये. वाकडे ते 10च्या 3 नोटा काढा आणि या माणसाच्याकडे द्या. आणि ह्याला पहिला केबिन बंद बाहेर काढा. परत मला शाळेत यायचं नाही. सोय झाली तेवढीच. बरं साहेब येतो. पुन्हा जर काय घातली का नाही तर मला बोलवा, मी येतो. हे तुझ्या बाबांना बोलव. माझे बाबा गेलेत. कुठे गेलेत? अहो गेलेत म्हणजे मेलेत. मेलेत? मी बालवाडीला असताना मेलेत ते. मग आईला बोलव. आई पण गेली माझी. आई पण गेली म्हणजे तू आणतच? नाही हो सर, माझा मामा आजारी आहे, तिकडे गेली ती मामाला बघायला. बरं उद्या घेऊन ये. तो आणतो की. चल तुझ्या पायानं हळूवार चालत वर्गात जा आणि सावकाश बस. चल. नाही आमच्या आईनं मला काल काम लावलं ना, मी नाही गेलं काय
अंगठा चौकाचं काम लावलेलं बाई सोके ए रोया पुष्कळ थोडी तुझं त्याला काय म्हटलं तर त्यांनी गायचं काम करायचं कळालं का त्याला काय बोलायचं नाही आणते तू दे इकडे मी तुझी वही लिहून देते तसलीच हाय हो रोहन तू नको लक्ष देऊ त्या मुलीकडं ती तसलीच हाय बोलते ना गप्पी कुठनं राहिले रोहन तू माझा चांगला मित्र आहेस ना मग मला इतिहासाची वही पूर्ण करून दे ना त्याला कशाला सांगतेस लिहायला तुझ्या हात काय मोडलेत नाही मकलीने तुझं तू बघ तिकडं जा रोहन तू मला इतिहासाची वही पूर्ण करून देणार नाहीस का तर किती चांगलं आहे रोहन हे घे माझ्याकडे मित्र चांगलं असं तू खाल्लं काय मी खाल्लं काय एकच दिवाणी सर हा मॅडम सर एक छोटीशी रिक्वेस्ट होती बोला ना 10वीच्या वर्गावर ना माझा तास आहे तर माझं जरा डोकं दुखतंय. मला जमेल घ्यायला माझा तास जमेल मला जरा हं? तुम्हाला कसं नाही म्हणायचं येतो ना थँक्यू सो मच मॅडम मी देऊ का दाखवून तुमच्या डोकं नाही म्हणजे काल काय झालंय आमच्या इथल्या म्हातारीचं डोकं दुखत होतं बर डोकं तिचं मी दाबून दिलं तुम्हाला सांगतो मॅडम 5 मिनिटात तिचं डोकं थांबलंय मग तिने मला जवळ बोलवून घेतलं आणि गाला माझ्या मुका दिला तसं तुम्ही देऊ नका असं मला म्हणायचं पिंडो मूर्ख किती वेळ मार खाणार आहे वाकड्याशी वाकड लय महागात पडणार. काय इकडे तुझं येडे काय कुठे झाला तू इजा काय लिहितोयस लव लेटर. लव लेटर कुणाला? गप ना लिहू दे की. मला बी दाव की. अरे गप की जरा लिहू दे. कुणाला लिहितोयस ती तरी सांग. नेहलूला. नीलूला? लकाईच्या मला बी निलू आवडायला लागल्या मी बी देणार आहे तिला लेटर. हो रे काशिक कॉम्पिटिशन वाढली वाटते. बघ रोया त्या नीलूच्या चैत्याच्या नादात मास्तर नामाला धुतलाय त्यामुळं आपण चिठ्ठी द्यायची. पण चिठ्ठी दिल्यावर जर का नीलून तुझ्याकडे बघितलं तर ती तुझी माझ्याकडे बघितलं तर माझी आणि माझी लका असल्या थोबाडाकडे कोण बघणार आहे. ए गपे तू आपल्या भावाची गर्लफ्रेंड तीच आपली बी. काय वहिनी. अरे लका पण चिठ्ठी द्यायची कशी. तो पाचच्या सुट्टीत ए माकड तोंड्या मुस्काडच हानीन बघ तुझ्या बापानं काय तुला नीट नाव घ्यायला शिकवलंय का नाही. ऐक ना रंजना हा बोल. तो चोक्या आहे ना चोक्या तो मला सांगत होता तू त्याच्या स्वप्नात आलते म्हणून. हायला रो या खरं आहे. होय तुम्ही दोघं नदी काठी फिरायला घेतला आणि मग आणि त्याने तुझा हात असा हातात धरला आणि मग आणि 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 पुढचं सांग की. आणि त्याने तुझा हात सोडला ना अंगठा चोकायला लागला. फाट खावांना तुमच्या आईला तुमच्या मागे नाही करणार नाही. निलिमा तू सायकल नाही ना आणल्या तू माझी सायकल घेऊन जा. नाही नको तुला चालत जावं लागेल. मी जाईन माझ्या मित्रांवर चालत. तू जा माझी सायकल घेऊन. मी संध्याकाळी तुझ्या घरी येऊन घेऊन जाईन सायकल. चालतंय. आणि हे घे तुझ्यासाठी. माझ्यासाठी का? असंच तुझ्यामुळं मी तेव्हा वाचलो होतो ना नाहीतर लय मार खायला लागला असता. प्रिय नीलू
तेरे बिन मैं कैसे जिलू, तू मला लय आवडतेस. एक वेळ मी चड्डी घालायची विसरीन, जेवायचं विसरीन, पण तुला विसरणार नाही. तू मला फक्त हो म्हण, मग आपण लगीन करू. मग आपली 4-5 पोरं आणि आपण दूर कुठंतरी नदी किनारी घर बांधून राहू. आय लव्ह यू. तुझाच. तू हो म्हणल्यावर माझं नाव सांगतो. हा ए नीलू, नीलू रडू नकोस. हे बघ अगं रडू नकोस. बस. हा चिकणे सर, ह्याचा एकदा सोक्ष मोक्ष लावा. कोण आहे हा? ठीक आहे, बघतो मी. लावतो सोक्ष मोक्ष काय आहे ती. हस्ताक्षर तपासा. ठीक आहे सर, बघतो. हे बघ नीलू, रडू नकोस बाळ, आम्ही आहे ना. बसा बसा मुलं. मला सांगा, आपल्या वर्गात शाई पेन कोण कोण मुलं वापरतात? सर माझ्याकडे आहे. तुम्हाला पाहिजे का? तू काय मुलगा आहेस का? नाही. मी मुलं म्हणालो. बस खाली. हा, तर कोण कोण मुलं शाई पेन वापरतात त्यांनी हात वर करा. बर, मला तुमचं शुद्ध लेखन बघायचंय. तर शाई पेन असणाऱ्या प्रत्येकानं आपल्या वहीमध्ये प्रिय एवढं लिहायचं आणि वह्या माझ्याकडे जमा करायच्या. काय या. चोक्या, तुझ्याकडे शाय पेन नाही रे? माझ्या आईनं सांगितलंय की शाई पेन हाय म्हणून कुणाला सांगायचं नाही. हे झालं का रे? झालं का? कसलं रे अक्षर आहे तुझं? काय रे अक्षर? अच्छा, तर तू आहेस व्हय? हा, तू पोलिसनी चिठ्ठ्या लिहितोस? चल, कशा लिहायच्या सांगतो. चल. कारण याला चैत्याला मारत. अरे खाल्यानं बरं झालं उशिरा आला, नाहीतर त्या चैत्याच्या जागी तुम्हाला नेला असता मास्तरनं. त्या चैत्यानं नीलूला लेटर लिहिलंय असं सगळ्यांना वाटतंय. घातली पूर्ण मास्तरला चिठ्ठी दाखवली वय. मला वाटलं हो म्हणेल. जाऊ दे, चैत्या तर मार खाईल. अधिकृत सांगितलेलं लेमन गोळी आणि माणसं गोळी आपल्या दोन्हीची बी अलर्जी आहे. कशी का असणार, मला डायरेक्ट आपण बोलतो पण मुळा असं कट. चला. थांब चैतन्य, मला तुझ्याशी बोलायचंय. हे घे तुझं चॉकलेट. अरे घे. मला जर माहित असतं ती चिठ्ठी तू लिहिलीस तर मग मी सरांना नाव सांगितलंच नसतं.